नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कृपासिंधू स्वामी परिवारामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कसे आहात सर्व? आनंदी आहात ना? असायलाच हवे. आपल्या या चॅनलवरती आपण नवनवीन विषयांवरती बोलत असतो. आपल्या आयुष्यातील काही संकटे असतील, अडचणी असतील, त्याविषयीसुद्धा आपण बोलत असतो. स्वामी आपल्याला विविध अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मार्ग दाखवत असतात. स्वामींचे संदेश म्हणा, आपली प्रार्थना म्हणा, असे वेगवेगळ्या विषयांवरती आपण बोलत असतो. तसाच आजचा विषयही आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा विषय आहे. आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा, पैसा आणि समृद्धी यावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. बरोबर ना मित्रांनो? पण अनेक वेळा नकारात्मक ऊर्जा, ताणतणाव आणि आर्थिक अडचणी आपल्या आयुष्यात वाढू लागतात. त्यामुळे आपण डिप्रेशनमध्ये जातो किंवा शांत होऊन जातो. आपलं मन उदास होऊन जातं. आपल्या चिंता वाढतात. आपलं मन कशातही लागत नाही. काही लोकांच्या आयुष्यात खूप मोठे कर्ज होऊन बसते. त्यामुळे ते निराश होतात. कदाचित काही लोक तर आत्महत्यासुद्धा करायला जातात. पण जी लोक स्वामी मार्गात असतात ती लोक हा विचार करत नाहीत. कारण आपले स्वामी आपल्याला वेळोवेळी मार्ग दाखवत असतात. काही उपाय सांगत असतात की ज्यामधून आपली प्रगती होईल आणि आपण या सगळ्यांमधून पार पडून पुढे जाऊ. तसेच आज आपण काही सोपे आणि पारंपरिक उपाय पाहणार आहोत, जे अनेक लोक मानतात की आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणतात. स्वामी सांगतात, मनोभावे आणि श्रद्धेने, प्रामाणिकपणे, पूर्णपणे विश्वास ठेवून केलेली कोणतेही उपाय किंवा पूजा ही नेहमी पॉझिटिव्ह एनर्जीज देते. स्वामी आज आपल्याला 3 उपाय सांगणार आहेत. त्यातला पहिला उपाय म्हणजे दालचिनीचा उपाय. रात्री झोपताना जर तुम्ही उशीखाली एक छोटा दालचिनीचा तुकडा घेऊन झोपलात, तर असे मानले जाते की त्यामुळे आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढते, नकारात्मकता कमी होते आणि पैशाच्या येण्याची संधी वाढतात. समृद्धी आणि आनंद वाढण्यास मदत होते. असेही काही लोकांचे मत आहे की दालचिनीचा तुकडा हा पैशाला आकर्षित करण्याचे म्हणजेच चुंबकाचे काम करतो. त्यामुळे दालचिनीचा तुकडा उशाखाली ठेवून झोपल्याने आपल्या आयुष्यात समृद्धी येते, पैसा येतो. पैसा आला की आपोआपच आपल्या बहुतेकशा गोष्टी मार्गी लागू लागतात. त्यामुळे हा छोटासा दालचिनीचा तुकडा आपल्या आयुष्यातील पैशांची दारे उघडू शकतो. त्यामुळे हा उपाय सगळ्यांनी करून बघा, पूर्ण विश्वासाने. दुसरा उपाय म्हणजे लवंग. जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्यात नकारात्मकता जास्त वाढली आहे, तर दररोज झोपताना उशीखाली 5 लवंग ठेवा. असे मानले जाते की या लवंगा नकारात्मक ऊर्जा आणि दृष्ट नजरेचा प्रभाव कमी करतात. त्यामुळे मन शांत होते, चिंता कमी होते आणि चांगली झोप लागते. हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. दर आठवड्याला लवंग बदलून घ्या. जुनी लवंग जाळून टाका किंवा एखाद्या झाडाखाली ठेवा. जर तुम्हाला फारच नकारात्मकता किंवा नेगेटिव्ह वाटत असेल, तर 5 लवंगा तुम्ही तुमच्या खिशामध्ये किंवा पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता. त्यामुळे तुमचा नकारात्मकता कमी होईल. तिसरा उपाय म्हणजे हिरवी वेलची. उशीखाली 5 हिरव्या वेलच्या ठेवून झोपल्याने आयुष्यात सकारात्मक बदल होतात, असे मानले जाते. त्यामुळे नशीब साथ देऊ लागते, आर्थिक संकट कमी होतात आणि पैशांचा प्रभाव वाढतो. तसेच करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता वाढते. असेही काही लोक सांगतात की शुभ कार्यासाठी बाहेर पडत असताना वेलची तोंडात ठेवून बाहेर पडावे. जोपर्यंत आपले ते पूर्ण कार्य होत नाही, तोपर्यंत ती वेलची आपल्या तोंडातच ठेवावी. कार्य पूर्ण झाल्यानंतर ती वेलची गिळावी, म्हणजेच खाऊन टाकावी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा वेलचीचा रंग बदलतो किंवा ती सुकते, तेव्हा ती बदलून टाका. हे छोटे छोटे उपाय आपल्या मनात सकारात्मकता निर्माण करतात आणि सकारात्मक विचार आयुष्य बदलण्यासाठी सुरुवात असते. आज तुम्हाला उपाय सांगितले आहेत, त्यामध्ये सांगितलेल्या उपायांमध्ये ज्या वस्तू आहेत त्या आपल्या घरात सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या वस्तू आहेत. यांचा वापर करून आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप काही बदल घडवून आणू शकतो. म्हणूनच स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवून हे तिन्ही उपाय नक्की करा. जर तुम्हाला असे आध्यात्मिक आणि उपयुक्त उपाय आवडत असतील, तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची कमेंट हीच माझी ऊर्जा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.